प्रॉब्लेम नंबर 23 आहे हा. ओके. कंपनीचं नाव बनवायचं आहे तुम्हाला सूर्या सेल्स अँड सर्व्हिस. ओके. चला टॅलीमध्ये जाऊया. कंपनीमध्ये जाऊन इथं क्रिएट कंपनी करायचं आहे आपल्याला. ओके. स्टेट महाराष्ट्र घ्यायचं आहे तुम्हाला. ऑल राईट. पहिलीच एंट्री आहे. मिस्टर सूर्याने बिझनेस स्टार्ट केलाय आणि बिझनेसमध्ये 25,000 इथं टाकले. तर यू नो व्हेरी वेल वाउचर्समध्ये रिसिप्टमध्ये ही एंट्री होणार आहे. ठीक आहे. सूर्या हा कॅपिटल आहे. 25 लाख जे की कॅशमध्ये इथं इन्व्हेस्ट केलेली आहे. आणि इथं परचेस केलेलं आहे फर्निचर. कितीचं आहे? 1 लाखाचं. चला फर्निचर अंडर द फिक्स ॲसेट घ्यायचं आहे. पहा तुम्ही तसं याआधी शिकवल्याप्रमाणे तुम्ही परचेसमध्ये सुद्धा घेऊ शकता. ओके. पण मी इथं पेमेंटमध्ये टाकलेलं आहे. पहा फर्निचर अंडर द फिक्स ॲसेट आणि इथं अमाऊंट टाकायची आहे 1 लाख आणि कॅशमध्ये पेड केलेलं आहे. चला नेक्स्ट पाहूया. नंतर मशिनरी परचेस केलेली आहे 1 लाखाची. मशिनरी आणि ही सुद्धा एंट्री झालेली आहे. आता मेन याच्यामध्ये आपण शिकणार आहोत गोडाऊन अँड स्टॉक कॅटेगरीज. तर सर्वात पहिले इथं दिलेलं आहे. पहा की गो टू द क्रिएट ऑप्शन अँड क्रिएट न्यू लोकेशन. ए गोडाऊन, बी गोडाऊन, सी गोडाऊन आणि दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला डी गोडाऊन. आणि ते सर्व अंडर द प्रायमरी मध्ये घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहूया आपण कशात जायचं आहे. म्हणते इथं गो टू द क्रिएट ऑप्शन. स्केप अँड गो टू द क्रिएट ऑप्शन. आणि काय करायचं इथं लोकेशन सर्च करायचं आहे. पहा यामध्ये ऑल राईट आलंय लोकेशन आणि क्रिएट करायचं इथं. आता इथे आपल्याला ए गोडाऊन द्यायचं आहे. अंडर द प्रायमरी मध्येच घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. दुसरं घ्यायचं आहे इथं ए झाल्याच्या नंतर बी गोडाऊन अंडर द प्रायमरी, सी गोडाऊन अंडर द प्रायमरी अँड डी गोडाऊन अंडर द प्रायमरी. ओके. नंतर गो टू द क्रिएट ऑप्शन अँड क्रिएट स्टॉक कॅटेगरी. काय करायचं आहे तुम्हाला स्टॉक कॅटेगरी. पाहूया आपल्याला स्टॉक कॅटेगरी भेटते का याच्यामध्ये. आणि कोर टू डू आणि कोर i3 जे की कम्प्युटरचे प्रोसेसर वाईज कॅटेगरीज बनवायची आहे ती आपण बनवूया. इथं स्केप दाबूया आणि काय म्हटलेलं आहे आपल्याला इथं स्टॉक कॅटेगरी एंटर करायचंय. कोर टू ड्युअल घ्यायचंय प्रायमरी मध्ये आणि दुसरं घ्यायचंय कोर i3. हे सुद्धा प्रायमरी मध्ये आपण घेतलंय. समजलं एवढं. नंतर आपल्याला गो टू द परचेस वाउचर अँड प्रेस F12 आणि इथं स्टॉक आयटम आणि स्टॉक कॅटेगरी ही जर नसेल तरच आपल्याला बनवायची आहे. पण इथं ऑलरेडी ही येस केलेलीच असेल. आपल्याला यामध्ये परचेस करायचे आहेत कम्प्युटर HCL कम्प्युटर परचेस करायचे आहे आणि विथ GST सोबत. तर सर्वात पहिले आपल्याला वाउचर्समध्ये जायचं आहे आणि परचेसमध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला कुणाकडनं परचेस करायचे आहेत हे दिलेलं आहे का कॅशमध्ये दिलेलं आहे. पहा कॅशमध्ये दिल्याच्या नंतर तुम्हाला इथं एंटर करायचं आहे. ठीक आहे. आणि अनरजिस्टरला रेग्युलर घ्यायचं आहे आणि इथं एंटर करून इथं नवीन लेजर क्रिएट करायचं आहे. परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट. यू नो व्हेरी वेल आपण काय काय चेंजेस करतो यामध्ये. स्पेसिफाय डिटेल्स आणि इथं 9% जे की गुड्स आहे आपला त्याला सेव्ह करतोय. इथं एक स्टॉक बनवायचा आहे HCL कम्प्युटर अंडर द इलेक्ट्रॉनिक्स. स्पेसिफाय डिटेल्स आणि रेट आहे 18% आणि इथं क्रिएटवर जायचं आहे आणि इथं टाकायचं आहे नॉचेस जे की नंबर्स म्हटलं जातं.
आता इथे पहा तो स्टॉक कॅटेगरी आलेला नाहीये, जे की नोट्समध्ये दिल्याप्रमाणे हा स्टॉक कॅटेगरी नाही आलाय. तर इथे आपल्याला F12 प्रेस करायचं आहे आणि इथं स्टॉक कॅटेगरी आपल्याला सर्च करायचं आहे. तर स्टॉक कॅटेगरी इथं दिसत नाहीये, त्यामुळे मी इथं यस करतोय पहा आणि याला सुद्धा यस करतोय. ओके, स्टॉक कॅटेगरी पाहतो यामध्ये, हे इथं दिलेलं आहे पहा, दिसतंय स्टॉक कॅटेगरी, याला सुद्धा इथं यस करतोय आणि इथं कंट्रोल ए करतोय. पहा इथं स्टॉक कॅटेगरी हे ऑप्शन तुम्हाला दिसेल. इथे एंटर 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 केल्याच्या नंतर तुम्हाला पहिलं कोर्ट्यू ड्यू मध्ये घ्यायचे, कोराय मध्ये घ्यायचे ते पाहायचं, जे की HCL कम्प्युटर 25 क्वांटिटी आणि 25,000 मध्ये आहे आणि हा जो आहे याची कॅटेगरी कोर्ट्यू ड्युअल आहे पहा. तर सेम कोर्ट्यू ड्युअल, एंटर 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 आणि इथं लोकेशन कुठलं आहे त्याचं ए गोडाऊन घेतलंय पहा. तुम्ही इथं ए गोडाऊन घ्यायचं आहे आणि 25,000 ला एक कम्प्युटर आपण असं दिलेलं आहे आणि इथं घ्यायचंय तुम्हाला CGST इनपुट ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये GST, CGST आणि 9%. ठीक आहे. आता इथं GST लागलेली नाहीये. सर्वात पहिले आपण बाकीच्या सर्व गोष्टी इथं चेक करून घेऊया. ओके, ओके, रेग्युलरच आहे. परचेस मध्ये सुद्धा काही चेंजेस आहे का आपल्या? ओके, गुड्स आणि HCL कम्प्युटर, इथं इलेक्ट्रॉनिक सुद्धा घेतलेलं आहे आपण. ओके, मग काय चेंज झालेलं आहे ते पाहूया आपण. स्टॉक कॅटेगरी ओके आहे. ड्युटीज अँड टॅक्सेस, CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, नॉर्मल, एंटर एंटर सेव्ह. ओके, GST लागत नसेल तर सर्वात पहिले इथं कॅश मध्ये एक चेंजेस तुम्हाला करायचा आहे, जे की आहे तुम्हाला इथे रेग्युलर ठेवायचं आहे. ओके, जर कॅश ट्रान्झॅक्शन करत असाल तर. आणि दुसरं, या परचेस मध्ये जाऊन मी कंट्रोल एंटर दाबतोय आणि यामध्ये इथे GST ॲप्लिकेबल, स्पेसिफाय रेट आणि स्पेसिफाय डिटेल्स हा घेऊन इथं 18% आपण काय घेतोय, गुड्स घेतोय पहा. हे एक चेंजेस करायचं आहे. ओके, तर GST तुम्हाला इथं लागलेली दिसेल. ओके, आपण CGST पहिले घेऊया आणि नंतर SGST घेऊया इथं. ओके, चला सेव्ह. चला नेक्स्ट पाहूया आपण यामध्ये. ओके, ए गोडाऊनचा माल आपला आलेला आहे. नंतर बी गोडाऊनचा आपल्याला LG कम्प्युटर विकत घ्यायचा आहे. ठीक आहे, इथं कॅशमध्येच विकत घ्यायचा आहे. 20 क्वांटिटी आणि 20,000 कॅशच घ्यायचा आहे. आणि मेक शुअर हे कॅश घेत असताना आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर GST, परचेस, HCL, इलेक्ट्रॉनिक आणि काय आहे हा कोर्ट्यू ड्युअलच आहे. ओके, चला हा कोर्ट्यू ड्युअलच आहे. नॉचेस, लोकेशन बी गोडाऊन, 20 क्वांटिटी आणि 20,000ला एक कम्प्युटर. इथं CGST घ्यायचं आहे आणि इनपुट SGST सुद्धा घ्यायचं आहे. चला नेक्स्ट घेऊया आपण HP कम्प्युटर. ठीक आहे, कुणाकडनं कुठल्या कॅश मधूनच आणि C गोडाऊन मध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे आणि कोराय 3 मध्ये घ्यायचं आहे. ओके, 25 आणि 18,500. चला आपण इथं परत कॅश घेतलेला आहे. रेग्युलर, परचेस मध्ये HCL, कुठला आहे HP आणि कोराय 3, नॉचेस आणि गोडाऊन आहे आपला C. आणि किती क्वांटिटी मध्ये, 18, आय थिंक 18च नाही, 25 क्वांटिटी, 18,500. ओके, माय राईट, हो 18,500च आहे. ठीक आहे, एंटर एंटर एंटर, CGST आणि SGST. चला हे सुद्धा झालेलं आहे आपलं.
नेक्स्ट पाहूया परचेस सोनी कम्प्युटर्स. ठीक आहे, 30 क्वांटिटीमध्ये डी गोडाऊन घेतलंय कॅशमध्ये. कंट्रोल ए केलाय, इथं सुद्धा सेव्ह, अल्ट सी, 4i3, गोडाऊन कुठला आहे पहा, डी गोडाऊन, 30 क्वांटिटी 9500. CGST पाहूया 9500 बरोबर आहे का, नाही 19500. एम आय राईट? किती घेतलाय, 19500 बरोबर आहे. CGST SGST. ओके, सेव्ह. पेज अप करून तीच एंट्री परत पाहूया आपण. Core i3 मध्ये बरोबर आहे. चला आता यामध्ये हा जो क्वेश्चन्स आहे आपला की ट्रान्सफर कम्प्युटर टू मेन लोकेशन. आता पहा यामध्ये मेन लोकेशन म्हणजेच तुमचं दुकान आहे पहा. म्हणजे जो स्टॉक तुमच्या गोडाऊन मध्ये ठेवलेला आहे तो तुमच्या दुकानापर्यंत नेण्यासाठी इथं काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेलं आहे मटेरियल. आता हे ट्रान्सफर तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके, चला आता हे स्टॉक कसं ट्रान्सफर करायचं हे पाहूया. पहा टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर जर्नल वाउचर्स मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला इथं स्टॉक ऑर्डर वाउचर्स मध्ये जायचंय. पहा इथं ऑर्डर वाउचर दिसतंय तुम्हाला आणि इथं स्टॉक जर्नल म्हणून एक ऑप्शन आहे पहा. इथं एंटर केल्याच्या नंतर पहा वरी टायटल मध्ये दिसेल तुम्हाला ट्रान्सफर ऑफ मटेरियल. पहा हे वाउचर तेव्हाच केलं जातं जेव्हा आपलंच बिझनेस आहे आणि वेगवेगळ्या लोकेशन पासून आपल्या बिझनेसचा माल आपल्या दुकानापर्यंत येतोय. परचेस करते वेळेस तर आपण लोकेशनला टाकतोय, पण त्या लोकेशनचा माल कसा घ्यायचा हे आपल्याला यामध्ये सांगतोय पहा. आता यामध्ये पहिलं आहे की तुमचं HCL कम्प्युटर ए गोडाऊन मधून 15 क्वांटिटीमध्ये तुमच्या दुकानापर्यंत येत आहे, म्हणजेच कुठल्या मेन लोकेशन पर्यंत. तर स्पेस दाबायचंय तुम्ही HCL कम्प्युटर आणि स्पेस दाबून इथं गोडाऊन घ्यायचा आहे, ए गोडाऊन, आणि 15 क्वांटिटीमध्ये इथं घ्यायचं आहे. आता फक्त ही एवढीच एंट्री पहिले तुम्ही इथं करून पाहायची आहे. ओके, आणि एंटर करून परत स्पेस आणि इथं सेम घ्यायचं आहे तुम्हाला HCL कम्प्युटर आणि इथं मेन लोकेशन निवडायचं आहे. पहा इथं काय निवडायचं आहे, मेन लोकेशन. ओके, चला मेन लोकेशन आणि किती 15 क्वांटिटीमध्ये 25 जे की आहे ऑटोमॅटिकली येणार. पहा 15 इथं जसं टाकणार, एकच मिनिट, मेन लोकेशन. ओके, काही हरकत नाही, आपण डिलीट केलंय ते. ओके, चला तर हा ट्रान्सफर तुमचा माल झालेला आहे. तर वेगवेगळ्या वेळेमध्ये हा माल येणार आहे. एकाच दिवशी तर सगळीकडचा माल येणार नाही. तर ह्या एंट्र्या त्या डेटवर तुम्हाला करायच्या असतात. जसं जसं तुमचा माल येईल त्या टाईपच्या एंट्र्या इथं करू शकता. कंट्रोल ए केलाय, नेक्स्ट घेतलाय आपण कुठला, LG बी गोडाऊन मधून माल आलेला आहे. तर तेच आपण सांगतोय इथं पहा, LG आणि कुठल्या गोडाऊन मधून आलेला आहे माल, हा बी गोडाऊन मध्ये. आणि क्वांटिटी वगैरे टाकायची इथं 15 टाकायचं, बाकीचं ऑटोमॅटिक घेईल तो. ओके, तसंच इथं काय करायचंय, LGच घ्यायचं आहे आणि इथं मेन लोकेशन आणि 15 टाकायचं आहे, बाकीचं काहीही करायचं नाही. समजलं इथं. नंतर HP सेम आहे, सी गोडाऊन मधून माल आलेला आहे. स्पेस दाबायचा आहे, HP. ओके, सी गोडाऊन मधून 15 क्वांटिटी, आय थिंक हो 15 क्वांटिटीच आहे, बाकी काहीच नाही करायचं आहे. आणि त्याला ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला कुठं, मेन लोकेशनला.
15 क्वांटिटीमध्ये. ठीक आहे. पेज अप करून मी चेक करतोय. HP, LG आणि HCL आपले 3 कम्प्युटर्स इथं ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, चला नेक्स्ट आपल्याला घ्यायचा आहे सोनीचा, जो की डी गोडाऊन मधून आलेला आहे 15 क्वांटिटीमध्ये. सोनी डी गोडाऊन 15 क्वांटिटीमध्ये आणि इथं टाकायचं आहे तुम्हाला मेन लोकेशन. ओके, आता इथे तुम्हाला टाकायचं आहे 15, बाकी सर्व ऑटोमॅटिकली. आता सेम तुम्हाला याचा स्टॉक चेक करायचा आहे. पेज अप करून पहा, अमाऊंट वगैरे सगळं चेक करून घ्या. आता इथं स्टॉक चेक करायचं आहे पहा. तर इथे स्टॉक समरी दिलेली आहे आणि अल्ट F1 करायचं आहे पहा, इथं दिलेला आहे स्टॉक. आता हा स्टॉक जर आपण इथं एंटर केलाय, अल्ट F1 प्रेस केले पहा, अल्ट F1 असं प्रेस केलंय, तर गोडाऊन मध्ये किती स्टॉक आहे आणि मेन लोकेशनला किती आहे हे आपल्याला इथं डिटेल्स मध्ये दिसणार आहे. पहा, कधी कधी माल विकला जातो आणि तो डायरेक्टली गोडाऊन मधून विकला जातो, पण त्याची डील ही दुकानात बसून केली जाते आपल्या शॉपमध्ये. तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे की शॉपमध्ये किती माल शिल्लक आहे आणि दुकानामध्ये किती, म्हणजेच गोडाऊन मध्ये किती माल शिल्लक आहे तुमचा. तर ह्या पद्धतीचं इथं कॅल्क्युलेशन असेल. इथं स्केप दाबायचं पहा आणि खालच्या एंट्री तुम्हाला करायचं आहे. सेल केलाय आपण 12 HCL कम्प्युटर. ठीक आहे. कुठून? मेन लोकेशन मधून. कॅश मध्येच केलाय, त्यामुळे इथं वाउचर्स होणार आहे आणि सेल्स मध्ये इथं एंट्री करणार आहोत आपण. कॅश मध्ये घेतल्याच्या नंतर इथं रेग्युलर घ्यायचंय तुम्हाला आणि इथं सेल्स अकाउंट, अंडर द सेल्स अकाउंट इथं बाकी सर्व माहिती जशी मी सांगितली त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं घ्यायचं आहे. ओके, काय करायचं आपल्याला? HCL कम्प्युटर मेन लोकेशन मधून पहा. इथं पहिले लोकेशन पाहायचं, तिथलं मेन लोकेशन मधून विकायचं आहे. किती क्वांटिटीमध्ये? 12 क्वांटिटी. आणि रेट काय आहे? 27,500, 27,500. चला आपण घेऊया इथं CGST आउटपुट, ड्युटीज अँड टॅक्सेस, GST सेंट्रल आणि 9%. पहा, GST ऑटोमॅटिकली आलाय. SGST इथे घेतोय आपण आउटपुट, ड्युटीज अँड टॅक्सेस 9%. ओके, आता इथे तुमचा माल इथं विकलेला आहे. तुम्ही याची प्रिंट काढायची असेल तर इथं प्रिंटवर तुम्ही क्लिक करा, तर याची करंट बिलाची प्रिंट सुद्धा तुम्हाला इथं दिसून जाईल. ओके, ठीक आहे. चला सेव्ह करतोय आपण. कंट्रोल A. यस, आय वॉन्ट टू सेव्ह इट. ओके, दुसरं काय दिलेलं आहे इथं की LG कम्प्युटर 12 मेन लोकेशन मधून विकलेले आहेत 22,000चे बरं का. चला कॅश मध्येच घ्यायचंय तुम्हाला. कुठले आहे आपले? LG. आणि किती? मेन लोकेशन मधून विकायचे आहेत. किती क्वांटिटी आहेत? आय थिंक 20 क्वांटिटी नाही, 12 क्वांटिटी विकायचे आहेत. ओके, 12. आणि कितीचं आहे अमाऊंट त्याचं? 22,000ला एक. ओके, CGST आउटपुट आणि SGST आउटपुट. सेव्ह. चला नेक्स्ट. HP कम्प्युटर विकायचे आहे मेन लोकेशन मधून 12 क्वांटिटी मध्ये. ओके, कॅश मध्ये रेग्युलर सेम असंच करायचं आहे तुम्हाला. मेन लोकेशन म्हणजे दुकानामधून 12 क्वांटिटी मध्ये आणि 20,000ला. ओके, माय राईट, 20,000ला. आणि इथे CGST, SGST न, EV बिल न. चला दुसरं मेन लोकेशन सोनी कम्प्युटर सेम घ्यायचं आहे तुम्हाला.
नाही, मेन लोकेशन 12, अमाऊंट किती आहे 21, आणि हा सुद्धा CGST काय घेतलेला आहे आपण आउटपुट, आणि SGST सुद्धा आउटपुट इथं घ्यायचं आहे. पहा, अशा वेगवेगळ्या एंट्र्या तुम्हाला इथं करायच्या आहेत बरं का. ओके, एवढं झाल्याच्या नंतर रेंट पेड करायचं आहे आपल्याला 5,000चं पेमेंटमध्ये एंट्री. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ओके 5,000चं कॅशमध्ये, ओके एंट्री झाली. गोडाऊन रेंट पेड पहा, आता गोडाऊन सुद्धा रेंट पेड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 12,000, आणि कॅशमध्ये इथं पेमेंट केलेली आहे. चला, सॅलरी पेड केलेली आहे 20,000ची सॅलरी, आणि ही सुद्धा कॅशमध्ये. वेजेस पेड, डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि किती हजाराचा आहे 2,500चं. ओके, चला बॅलन्स शीट पाहायची आहे 25,500. स्केप बॅलन्स शीट RTF1 25,500. ओके, तर एवढं जमते का पहा, आणि या बॅलन्स शीटचा तुम्ही फोटो पाठवा मला. ओके, चला